नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण उपवासाची भजी करणार आहोत. तर त्यासाठी एक प्रीमिक्स बनवून घेणार आहोत. हे प्रीमिक्स तुम्हाला पुष्कळ वेळेस उपयोगी पडणार आहे. ह्या एकाच प्रीमिक्सने तुम्ही बरेच वेगवेगळे पदार्थ बनवू शकतात. त्यासाठी मी अर्धी वाटी साबुदाणा घेतला आहे आणि तो छान लाल कलरमध्ये जरा रेडिश होईल तोपर्यंत भाजून घेत आहे. भाजला गेलेला आहे, थंड करण्यासाठी ठेवलेला आहे. आता ज्या वाटीने साबुदाणा घेतला त्याच वाटीने 2 वाटी भगर तीही भाजून घेणार आहे छान. आता भगर भाजण्यासाठी ठेवलेली आहे आणि तिचा रंगही बदलला आहे बघा. ती छान फुलते आहे आणि रेडिश होते आहे. या प्रकारेच आपल्याला भगर भाजून घ्यायची आहे. खूप छान झालेली आहे. आता आपण हिलाही थंड करण्यासाठी ठेवून घेऊया. आता भगरही गार झालेली आहे आणि थंड झालेले हे दोन्ही जिन्नस आपण मिक्सरमधून काढून घेऊ. त्यांचं पीठ बनवलेलं आहे मिक्सरमध्ये. तर खूप छान रंग ह्या पिठाला आलेला आहे साबुदाणा आणि भगर भाजल्यामुळे. तर आपलं हे प्रीमिक्स बिलकुल तयार आहे. ह्या प्रीमिक्सपासून आपण बरेच पदार्थ बनवू शकतो आणि काही पदार्थ मी चॅनलवर टाकलेही आहे. जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला कळेल. आपल्याला ज्या ज्या पदार्थांचे भजी बनवायचे आहे ते आधी व्यवस्थित आपण कापून घेणार आहोत. त्याच्यात पहिला पदार्थ म्हणजे पहिलीच वस्तू आहे आपलं केळं. तर हे कच्चं केळं घेतलेलं आहे एक आणि त्याची छान साल काढून घेणार आहे पूर्णपणे. आधी चाकूने व्यवस्थित साल काढून घेणार आहे आणि नंतर ज्याच्याने आपण बटाट्याची साल काढतो त्या साल काढ्याने ते व्यवस्थित सगळे साल काढून छान कापून घ्यायचं आहे लांब आकारामध्ये. तर याप्रमाणे सगळं व्यवस्थित साल काढून घ्यायची आहे, ती राहता कामा नये. आणि नंतर याला लांब आकारात छान कापून घ्यायचं आहे. अगदीच जाड कापायचं नाही आहे आणि खूपच बारीकही कापायचं नाही आहे. माझ्या रेसिपीज रोज असतात तर तुम्ही जरूर बघा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. या पद्धतीने मी हे सर्व काप करून घेतलेले आहेत. दुसरी वस्तू म्हणजे ही जाड मिरची. तर अशा ह्या जाड मिरच्या घेऊन त्याही आपल्याला मधोमध अशा 2 तुकडे करून कापून घ्यायच्या आहेत. त्याचीही आपण भजी बनवणार आहोत. तर ह्या खूपच सुंदर होतात ह्या भज्या. जर तुम्ही साबुदाणा किंवा भगर बनवाल तर त्याच्याबरोबर तोंडी लावण्यासाठी ह्या करू शकता किंवा नुसत्याही खाऊ शकतात. आता मी इथे एक बटाटा घेतला आहे, फक्त धुवून घेतला आहे तो, त्याचे साल काढलेले नाही आहे. तो सालासह खूप छान लागतो आणि त्याचे गोल गोल काप करून घेतलेले आहेत बारीक. आता आपण ह्या ज्या मिरच्या कापल्या आहे त्याच्यावर थोडंसं मीठ घालून घेणार आहोत. फक्त मिरच्यांवरच मीठ घातलेलं आहे इथे मी. इथे जे आपण भगर आणि साबुदाण्याचं पीठ केलं होतं प्रीमिक्स ते मी 2 मोठे चमचे घेतलेलं आहे आणि ह्या बाउलमध्ये टाकत आहे. तर त्यात आता थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत चवीनुसार आणि यात पाणी टाकून घेणार आहे आणि भजीला ज्याप्रमाणे पीठ भिजवतो त्याप्रमाणे पीठ भिजवायचं आहे. हे पीठ थोडं थोडं पाणी शोषून घेत असतं म्हणून आपण भिजवल्यानंतर एक 5 मिनटं रेस्ट द्यायचं आहे पिठाला आणि मगच आपण भजी करणार आहोत. याप्रमाणे आपलं बॅटर बनलेलं आहे. आधी मिरचीची भजी करून घेणार आहे. व्यवस्थित मिरचीला कोट करून घ्यायचं आहे पिठामध्ये, पूर्ण घोळवून घ्यायचं आहे आणि हातानेही सर्व बाजूला पीठ लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ही तळण्यासाठी टाकायची आहे. याप्रमाणे आपण सर्वच मिरच्या टाकून घेऊया जेवढ्या आता आपल्याला लागतील तेवढ्या आणि त्यानंतर हळूहळू आपल्याला या फ्राय करायच्या आहे. आपण जेव्हा फ्राय करतो तेव्हा मिरचीचा हा रंग बदललेला असतो म्हणजे ती कुरकुरीत होते. जेव्हा असा रंग बदलेल तेव्हा ती काढून घ्यायची. छान कुरकुरीत झाली आहे मिरची. मिरची तिखट असते म्हणून मी पिठात फक्त मीठ घातलं होतं. आता आपल्या ह्या पिठामध्ये आपण तिखट घालणार आहोत आणि तिखट जरा जास्तच घाला म्हणजे टेस्ट छान येते बाकीच्या भज्यांची. याप्रमाणे मिक्स करून घेतलेला आहे. जर तुम्ही उपवासात सोडा खात असाल तर सोडाही घालू शकता यात. मी यात घातलेला नाहीये. आता
केळीचा काप घेऊन त्यावर पूर्णपणे हे आपलं जे बॅटर आहे ते पूर्ण पसरवून घ्यायचं आहे. व्यवस्थित दोन्ही बाजूंनी पसरवून घ्यायचं आहे. पूर्ण कोट झालं पाहिजे केळी त्यात. आणि त्यानंतर हे आपल्याला गरम तेलामध्ये टाकून द्यायचं आहे भजी बनवण्यासाठी. तर याप्रमाणे करून घेतलेलं आहे आणि आता तेलात सोडणार आहे. तर याप्रमाणे आपण सर्वच काप करून घेणार आहोत. तिखट टाकल्यामुळे याचा रंग खूप अप्रतिम आणि खूप सुंदर दिसतो आणि टेस्टही तेवढीच सुंदर लागते याची. जर तुम्हाला पिकलेल्या केळ्यांचे बनवायचे असेल तर तुम्हाला गोड बनवावे लागतील, कारण ते केळ पूर्ण त्यात मॅश करून तुम्हाला त्यात साखर टाकून हे गोड भजे तुम्ही केळीचे याच्याने बनवू शकता. याप्रमाणे आपल्या कच्च्या केळीचे भजेही बनलेले आहेत. खूप सुंदर रंग आलेला आहे आणि कुरकुरीतही तितकेच झालेले आहेत. आता आपला नंबर आहे बटाट्याचा. तर बटाट्याचे कापही दोन्ही साईडने कोट करून घ्यायचे आहे पिठामध्ये आणि त्याचीही छान भजी सोडायची आहे. दोन्ही बाजूंनी व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. लाल कलरमध्ये बटाटा यात छान शिजतो. आता दोन्ही बाजूंनी मी फ्राय करून घेतलेलं आहे आणि ही बटाट्याची भजी बिलकुल रेडी आहे खाण्यासाठी. खूप छान फ्राय झाली आहे. खूप सुंदर रंग आलेला आहे. खूपच कुरकुरीत हे सगळे भजे बनतात. अशाच नवनवीन रेसिपीजसाठी माझे चॅनल जरूर बघा, सबस्क्राईब करा आणि परत भेटू उद्या.